20 तारखेला गावातून दिंडी निघालो. आज एकादश आहे, 17 तारीख आहे. आपली दिंडी पूर्ण झाली. आता आपण दिंडीला कशासाठी आलो, काय आलो, प्रत्येकाला आपल्याला माहिती असेल. कोणाची अडचणी असतील, कोणी उगा आनंद मिळते मला असतील, अनेकाचे अनेक हेतू. आपण 70 लोक आहोत. 70 लोकांचे 70 डोके, 70 लोकांचे 70 अडचणी. पण दिंडीला काय यावं आणि सोबत काय घेऊन जावं थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. आता इथं सगळेच मोठे आहेत, सगळ्यापेक्षा लहान आहे मी, त्यामुळे थोडं कोणी वाले काय बोलायचं. बऱ्याचदा काय होतं की बारक्यानं काही शहाणपण सांगायचं म्हणलं की मोठ्याला ते रुचत नाही. परंतु वारीमध्ये आल्याच्या नंतर किंबहुना वारीमध्ये काय यायचं, मला वाटते जगामधला हा एकमेव सोहळा आहे ज्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे, मला वाटतं प्रतितलावर जेवढे भी धर्म आहेत आणि जेवढे जाती आहेत ते सर्व लोक यामध्ये सहभागी होतात. पूर्ण जगात असला सोहळा कुठंच नाही. आणि तो पांडुरंगाचा आहे. प्रत्येक देवाचा एक विशिष्ट प्रकारची पूजा करण्याची पद्धत असते. इथं तसं काहीच नाही. म्हणजे एडे गवाळे, लहान मोठे, गरीब श्रीमंत, कुणी काही असू द्या, आपल्या पूर्ण तुम्ही हिची भक्ती करू शकता आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतंय. म्हणजे फळ मिळण्यासाठी विशेष प्रकारचं काहीतरी इथं नियोजन असतं किंवा एक पद्धत असते. ती पद्धत अवलंबली तर आपल्याला लाभ होतो असा भाग नाही. त्याच्यामुळं एडी गवाळे सगळ्यासाठीची वारी आहे. मग वारीला आल्याच्या नंतर वारीहून परत जात असताना आपण काय सोबत घेऊन चाललोय हे महत्वाचं आहे. आता वयाच्या या टप्प्यामध्ये काय आपण सुधारणा करायची असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. परंतु आपल्या सुधारणा, आपल्यामध्ये काही सुधारणा झाल्यामुळं तुम्हाला वैयक्तिक काय लाभ होईल अथवा नाही होईल, परंतु तुमच्या पुढे तुमची पुढची पिढी आहे त्यांना निश्चितपणे लाभ होतो. आता या वारीमध्ये जर आपण बारकाईनं बघितलं असेल तर अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. आपल्या घरामध्ये एकाच घरातले कुटुंबातले आपण लोक असतो. जात आपली एकच असते, कारण एकाच खानदानामध्ये आपण असतो, पण आपला मेळ लागत नाही. या ठिकाणी 18 प्रगत जातीचे लोक आहेत. हलके भारी सगळेच आहेत. या वारीनं आपल्याला हे शिकवलं असं म्हणायला हरकत नाही की एकोप्यानं कसं राहायचं, एकमेकाला समजून कसं राहायचं. इथं प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली म्हणत होता. तो कोणीही असेल, एक आपुलकीची भावना माणसामध्ये असते, ती या वारीतून आपण शिकलं पाहिजे. हे सगळं इथलं वातावरण बघून मला सांगायचं काय तुम्हाला की सगळं गेल्याच्या नंतर, हे सगळं बघितल्याच्या नंतर घराकडे जाऊन काही आपणाला काय आपल्यामध्ये सुधारणा करायची आहेत का? ज्यांच्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक असेल त्या लोकांसाठी आहे. जे ऑलरेडी मग ऑलडाऊन असतील त्यांचा विषय नाही. मला वाटतंय घरामध्ये, कुटुंबामध्ये अडचणी निर्माण आपल्यामुळे होणार नाही असं इथे एकही व्यक्ती नसेल. प्रत्येकाची अडचण कुटुंबामध्ये होतेच. त्याच्यामुळं प्रत्येकानं, माझं असं मत आहे की प्रत्येकानं इथून जात असताना घरामधल्या इतर लोकांमध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजेत हे चिंतन करण्यापेक्षा आपल्यामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे, आपल्या वागण्यामुळं घरामध्ये दूषित वातावरण होणार नाही, आपल्यामुळं घरातील इतर व्यक्तींचे डोके खराब होणार नाहीत, त्यांच्या कामामध्ये अडथळा येणार नाही, त्यांची मनं दुखवणार नाहीत, ह्याची खबरदारी आपल्याला घेता येऊ शकते. आता हे सर्व सांगत असताना तुम्ही सगळे मोठे असल्यामुळं, समजा इथं माझ्यापेक्षा लहान मुलं असतील, शिवाच्या वयाची मुलं असतील, तर आपण त्यांना काही वेगळं सांगितलं असतं. आता जे लोक इथं नाहीत त्यांच्या संदर्भात बोलून फायदा नाही. आपण इथं आहोत ते. आता इथं बहुतांशी जे लोक आहेत त्यांची सर्वांची मुलं मोठी झाली आहेत आणि सर्वांचीच मुलं बहुतांशी कमी अधिक प्रमाणामध्ये व्यवहारामध्ये आहेत. आपणाला जो जनरेशन गॅप असतो तो लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. होतं काय, आता उदाहरणादाखल माझे वडील आहेत, म्हणजे उदाहरण देतो मी, कोणाचं तर नाव घेण्यापेक्षा कुटुंबातलं घेतलं बरं. तर आम्ही असं ऐकून आहे की यांच्या कर्तव्यघरीच्या काळामध्ये यांना दिवसभर काम केल्याच्या नंतर संध्याकाळी जी वेतन असतं, पगार असते, ती एक टायमाचं जेवण मिळायचं आणि ती मग जेवण घेऊन यायचं, घरच्यांना द्यायचं, आई वडील बायको वगैरे जे असतील ते. अशा परिस्थितीमधून त्यांनी कमाई केलेली आहे. त्यांना पैशाची किंमत माहिती आहे. त्यांना पैसा माहिती नव्हता. जी काही पगार मिळायची अन्नाच्या रूपात मिळायची. आणि मग नंतरच्या काळामध्ये काळ बदलत गेला. म्हणजे मी काय सांगतोय की त्यांची वाढ, जे त्यांचं 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष वयाचं जे वय होतं त्या काळामध्ये परिस्थिती काय होती, त्यांना पैसा दिसत नव्हता. जे काही काम करायचं ते अन्नाच्या रूपात मिळायचं. त्या व्यक्तीला पैशाची किंमत फार आहे. आता त्यांच्या पुढे आम्ही जन्मलो, मी आहे, माझा एक भाऊ आहे, एक बहीण आहे. आम्हाला गरीब माहिती नाही, कारण आम्ही जन्मलो ज्यावेळेला आम्हाला कळायला लागलं की आता आम्ही, हे माझे वडील आहेत, आई आहेत, ही समाज वगैरे सगळ्या गोष्टी, त्यावेळेला घरामध्ये सगळं आलबेल होतं, पैसा वगैरे सगळा होता आणि मागल त्यापेक्षा जास्त आम्हाला मिळत गेलं.
त्यामुळं आमची वाढ म्हणजे त्यांचं 20-25 वर्षाचं वय ज्या परिस्थितीमध्ये ते वाढले आणि माझं 20-25 वर्षाचं वय ह्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधला जो फरक आहे हा फरक जर पालकांनी लक्षामध्ये घेतला तर घरामधल्या बऱ्याच अंशी अडचणी मिटतात. म्हणजे मुलं चुकीचे नसतात असं मला म्हणायचं नाही, पण इथं मुलं नाहीत त्यामुळे त्यांना बोलून काय लॉजिक नाही त्याच्यामध्ये. आपण जे आहोत पालक म्हणून मग ते ज्या परिस्थितीमध्ये वाढलेले आहेत ती मानसिकता जर आपण लक्षामध्ये घेतली तर घरामधल्या बऱ्याच अंशी ज्या अडचणी आहेत जे वाद आहेत ते आपले मिटू शकतात. म्हणजे वारीमधून जात असताना आपण काय घेऊन जायचं घरला गेल्याच्या नंतर आपण काय सुधारणा करायचं ते थोडं सांगण्याचा प्रयत्न प्रॉब्लेम आहे. आणि कुटुंब हे फोकस आहे. बाकी अनेक गोष्टी आहेत म्हणजे कीर्तनामध्ये महाराज वगैरे सांगतात देव कसं मिळवायचा वगैरे वगैरे. तर इथं आपल्याला बसलेल्यापैकी कुणा व्यक्तीला देव भेटेल नाही भेटेल भेटणारच नाही, कारण तितकी भक्ती तितकी श्रद्धा आपली असतच नाही. इथं राहून सुद्धा आपण घराकडे फिरले का नाही फिरलंय, काम करूलेत का नाही करूलेत, सगळं लक्ष आपलं तिकडे इकडे पांडुरंगाचं काय चाललंय, वारकऱ्याचं काय चाललंय. तुम्हाला जर विचारलं की आळंदीपासून पंढरपूरला येईपर्यंत तुम्ही काय काय बघितलं, किती प्रकारच्या दिंड्या बघितल्या, त्यातल्या लोकांची काही शिस्त बघितली का, तुम्हाला काही सांगता येणार नाही, त्या तुम्ही बघितलंच नाही. तुम्हाला टार्गेट होतं वेळापुरून निघायचे वाखीरला यायचे, फटकन कसं पोहोचेल. इथं आल्याच्या नंतर झोपायचं काम आपल्याला, परंतु आपलं टार्गेट काय होतं ह्या ठेप्याहून त्या ठेप्याला फटकन पोहोचायचे कसं. परंतु ज्यासाठी आपण इथं आलोय आपल्यासारखेच लाखो लोक इथं आहेत, ते बाकीचे लोक काय करतायत त्यांच्याकडून आपल्याला काय मिळू शकतंय हे आपण घेतलं का, आता 100% नाही घेतलं. मग या वरला नाही तर नाही, जे लोक पुढल्या वरला येतील त्या लोकांनी काही सुधारणा करणं आवश्यक आहे. वयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला देव आठवतो, परंतु देव भेटेल असं वर्तन आपलं आहे का. उगाच आपण विठ्ठलाचं नाम घेतलं, 4-4 घंटे आपण भजन केलं, कीर्तन केलं, कुठं ऐकत बसतोय, टीव्हीवर ऐकतोय, त्याच्यानं देव मिळतोय का, तर नाही मिळत. तुमच्या मनामध्ये जो भाव आहे तो प्रामाणिक पाहिजे, सकारात्मक भाव पाहिजे. कुटुंबातल्या कुण्याही व्यक्तीचा, अगदी ती वडील असतील, आई असेल, मुलगा असेल, बायको असेल, कुणी असेल, त्या सर्वांचं मन माझ्याकडून दुखवणार नाही ह्याची खबरदारी जर कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने घेतली तर ते घर आपण जे नंदनवन ऐकतो त्याची तुलना त्या घराशी होऊ शकते. म्हणजे कुटुंबामध्ये जर एखादा व्यक्ती चुकीचा वागत असेल, माझा मुलगा काम करत नसेल, तर माझी भावना असते किंवा लग्न झाले, 2 लेकरं झाले, त्यांनी 4 पैसे कमवावेत, कमाई करावी, मला हातभार लावावा. आणि जर तो काम करणार नसेल तर मग माझी मानसिकता खराब होते, तो कमाई करत नाही, पैसे खर्च करू लागलाय. शेवटी मला हेही विचार करणं गरजेचं आहे, मी केला पाहिजे की जो मुलगा आज वाम मार्गाला चाललाय, चुकीचं वागतोय, त्याच्या त्या वागण्यामध्ये माझा किती हिस्सा आहे. एक पालक म्हणून, बाप म्हणून, आई म्हणून ज्या काळामध्ये त्याला काही चांगले वळण, चांगले संस्कार लागणं गरजेचं होतं त्या काळामध्ये आपण त्याला लक्ष दिले का, ते आपण बघत नाही. फक्त आपण बाप आहोत, आई आहोत, त्या थाटामध्ये बोलायचे. ह्याच्यानं समोरच्याचं तोंड बंद होऊ शकतंय, परंतु समोरच्याच्या मनामध्ये, कुटुंबातल्या लोकांचं बोलतो मी, समोरच्याच्या मनामध्ये जर आपल्याबद्दल एक चांगली भावना निर्माण करायची असेल तर त्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि काळ इतक्या लवकर बदलत चाललाय. म्हणजे आमच्या वडिलांच्या काळामध्ये आणि माझ्या काळामध्ये फार मोठा फरक नव्हता, परंतु माझ्या काळामध्ये आणि माझ्या मुलाच्या काळामध्ये फार मोठा फरक पडलाय. आणि माझा मुलगा आणि त्यांची मुलं यांच्यामध्ये तर अति फरक पडणार आहे. हा विचारसरणीचा गॅप आहे, तो जर आपण समजून घेतला तर कुटुंबामधल्या बऱ्याच अडचणी आपल्याला भेटणार आहेत हे सांगायचा प्रयत्न करतो मी. त्यामुळे घरला गेल्याच्या नंतर आपण ह्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. मग आता इथं आपल्या वारीमध्ये 70 पैकी 60 महिला आहेत, 55 तरी महिला आहेत, म्हणजे त्या कोणाच्या तरी बायका आहेत. मग बायकांना काय करायचं घरी, तर तुम्ही सगळं सुरळीत करता. आता मला वाटते 50, 60, 70 वर्ष वयाला तुम्ही आलायत, संसार चालू आहे, म्हणजे तुमचं सगळं सुरळीत चालू. मी काय ते स्पेशली वेगळं सांगायचंय किंवा मी ते काय शहाणपण सांगतोय ह्याला लय अक्कल असा काय भाग नाही. परंतु काय होतं की नुसतं वय वाढलं म्हणजे आपल्याला सगळंच कळतं अशातला भाग नाही. काही लोकांचं फक्त वय वाढतंय, जे ज्ञान वाढायला पाहिजे ते वाढत नाही. मग आपलं किती आहे आपलं आपण चेक करून बघा. आता काही जुने लोक सांगतात की सकाळी उठल्याच्या नंतर नवऱ्याच्या पायाला बाईनं स्पर्श करावा. ते आता आपल्या आधुनिक काळामध्ये आमच्यासारख्या बायकाला ते आवडत नाही. ते कुठे पायाला स्पर्श केल्याने काय होते असं पुराणामध्ये सांगितलं गेलंय. आपण जर देवाला असन तर आपल्याला हेही समजून घेणं गरजेचं आहे. एक तर आपण प्युअर नास्तिक असायला पाहिजे किंवा प्युअर आस्तिक असायला पाहिजे. दोन्ही कुत्ता घरघरा घाटकाट धड देवाचं बी ऐकायचं नाही, धड मग माझंही करायचं नाही. ह्याच्यानं तुम्हाला देवही मिळत नाही, संसारही व्यवस्थित होत नाही. तर एक असं त्या पुराणामध्ये सांगितलं गेलं किंवा लक्ष्मी पतीचे पाय जर सकाळी थोडी दर्शन वगैरे घेतलं तर त्या घरामध्ये लक्ष्मी येते अशी धारणा आहे. तसं असेल, आपण पांडुरंग आहे हे जर मानत असलो तर त्या पांडुरंगाच्या वर्णनामध्ये जे काही सांगितले तेही सत्य मानायला काय हरकत आहे. आपण जर संत ज्ञानेश्वर ऐकत असलो किंवा ते होते हे मानत असलो, आपण आलो ह्याचा अर्थ आपण मानतोय, मग ते मानत असलो तर ज्ञानेश्वर महाराजांनी पाठीवरती मांडे भाजले,
किंवा रेड्यामुखी वेद बोलविला, आपल्या कल्पनेच्या बाहेरला विषय हा, पण ते सत्य मानलं पाहिजे, आपण मानतोही. परंतु बऱ्याच लोकांना शंका आता आपलं पाठीवरती मांडे भाजणे ही प्रक्रिया जर सत्य आहे का, आपल्या लेवलला आपण खाजगी चर्चा करू आहोत. आपण म्हणतो की असं कुठं शक्य होतं का, पाठीवरती मांडे म्हणजे भाकरी भाजायचे आणि भाकरी भाजतील इतकी जर पाठ तापली तर कातडं राहील का. तर एक मनोऊर्जा नावाचा एक प्रकार असतो, तिच्या आधारानं आपण आपल्या शरीरात हनुमान असतील, ज्ञानेश्वर असतील किंवा जे जे कोणी संत होऊन गेले, देव होऊन गेले, त्यांच्याकडं त्यांनी जे काही चमत्कार दाखवले ते सगळे मनोऊर्जेचे खेळ आहेत आणि ते आपणालाही साध्य होत आहे. आजही बरेच लोक आहेत, मी एखाद्या वेळेला जर लांब उडी मारत असेल तर माझी 4 फूट जाते, असे काही लोक आहेत ती 6 फूट जाते. मी प्रयत्न जरी केला माझी 6 फूट जात नाही. काही लोक असे आहेत ते 8 फुटापासून सुद्धा मारतात प्रॅक्टिस करून करून. काही गोष्टी आपण सरावानं शिकू शकतो. तर मांडे पाठीवरती भाजले ह्याच्या मागे लावायचं सांगतो तुम्हाला. आपण आपली ताप कधी कधी 105 जाते, पण आपण जर त्याच तापमानाचं एखादं लोखंड पकडलं तर आपला हात भाजून जाईल. परंतु तितकं तापमान आपल्या शरीरातून जर उत्पन्न झालं असेल तर आपल्या त्वचेला काय होत नाही. त्याच्या मागलं कारण असं की आपल्या शरीरानं जर ती उष्णता तयार केली असेल तर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती होत नाही, बाहेरल्या उष्णतेचा परिणाम होत असतो. तो मनोऊर्जेचा भाग आहे. आपल्या संसारामध्ये सुद्धा, आपल्या घरामध्ये सुद्धा ह्या मनोऊर्जेचा आपण वापर करू शकतो. आपण जर सकारात्मक विचार केले घरामध्ये, म्हणजे मनामध्ये बोलणं सुद्धा, काही काही लोक म्हणतात की मी पुढे काय म्हणले किंवा मी काय मानलो, पण मारल्या मात आपण जे ते वाईट वक्त बोलतो घरामध्ये, त्याचा सुद्धा घरामध्ये इफेक्ट होत असतो. त्याच्यामुळं महिलांनी घरामध्ये स्वयंपाक करत असताना खास करून थोडं प्रसन्न राहिलं पाहिजे. काही काही बाया जर आपण मूडमध्ये नसतो किंवा माइंड आपलं खराब असेल तर ते अन्न खाणारे जे लोक आहेत त्यांची सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी वाढत असते. त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आपले घरातले वृद्ध असतील किंवा घरामधले लहान मुलं असतील, जे तरुण आता वयामध्ये आलेत, ह्या सर्वांची मानसिकता लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आपण आपल्या परीनं आपलीच तट जर म्हणलं तर मेळ लागत नाही. आपण वारीमध्ये सगळेजण पाहताय की आपण बऱ्याचदा एखाद्या शुल्लक गोष्टी सुद्धा तट मारतो. हे असंच आहे. आता खरं तर हे वारी म्हणजे काही ट्रेनिंग सेंटर आहे का? आताच बोललो आम्ही आमच्या मित्रमंडळीला, हे वारी म्हणजे काही ट्रेनिंग सेंटर नाही. इथं असे काही वारकरी आहेत की ज्यांना 100% सगळंच येते. काही लोकांना थोडं मोडकं थोडकं येते, काही लोकांना काहीच येत नाही. काहीच येत नाही, परंतु त्यांचा मूड असतो की सगळं पुरलं तर आपणही करावं. ते येऊन बसतात, वाजवतात, त्यांना वाजवायला येत नाही, मग ते इतरांपेक्षा कुठं बाजूला होते. मग माझ्यासारखा शहाणा असतो की चुकलेलं आहे, हे असं नाही असं असतंय. आपण शांतपण सांगायचा प्रयत्न करतो. आपण शाळा उघडली नाही, आपण वारीला आलोय, इथे येडी गबाडे सगळे तयार, सगळ्याला सांभाळून घेऊन पुढे चाललं पाहिजे. ते कुठं कुठं होते, फार प्रमाणामध्ये होत नाही ते. आणि हीच वृत्ती आपल्या संसारामध्ये सुद्धा लागू होते, घरामध्ये आपण हेच करतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टींची आपण सुधारणा करणं अतिशय गरजेचं आहे. आता पुरुष मंडळी असते तर पुरुष मंडळीलाही मी काय बोललं असतं, आहेत थोडे होते तर घरामधल्या सगळ्याच लोकांनी ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर आपणाला ह्या वारीमधला लाभ पाहिजे असेल तर आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, प्रत्येक गोष्टीमधली जी एक वाईट बाजू बघतो आपण, ती सोडून दिली. आपल्या वर्तनामुळे आपल्या घरामधले लेकर सुद्धा चुकीच्या मार्गाला जातात. आपण घरामध्ये बायकोला एडवाकडे बोलतो, बायको नवऱ्याला एडवाकडे बोलते. आणि म्हणजे समजा माझी मंडळी जर मला माझ्या मुलासमोर, माझ्या सुनेसमोर जर वाकडं बोलत असेल तर त्या सुनेनं लोकांना वाकडं बोलण्याची अशी ती अपेक्षा करते. म्हणजे आपण वाकडं बोलत चालतंय, पण सुनेनं तैट राहिलं पाहिजे, नियमात राहायला पाहिजे, रेषेवर राहायला पाहिजे. तर अशानं प्रश्न नाही भेटत. आपण संस्कार जे देतो ते संस्कार काय घरामध्ये 1-1 घंटा बसून ट्युशन घेण्यासारखे नसतात. आता माझ्या घरामध्ये 5 वर्षाचे 2 नातू आहेत, 4 वर्षाचे 5 वर्षाचं. त्यांना संस्कार द्यायचे म्हणजे काय करायचे, त्यांनी जसं वागावं अशी आपली अपेक्षा आहे तसं आपण वागलं पाहिजे. ते ऑटोमॅटिक बघतात, शिकतात. चांगलं वागा ते शिकतात, वाईट वागा ते शिकतात. माझ्या घरामध्ये जर आपण घाण शिवाय देत असेल तर ते शिकतात. घरामध्ये जर सकाळी सकाळी माझ्या गाथा वगैरे जे काही भजन वगैरे असतं सकाळचं, ते दररोज होत असेल तर ते बाजूला येतात, ते ऐकतात, ते पाठ करतात. म्हणजे आपल्या मुलांनी पुढे काय शिकायचंय ते शिकवायचं असेल तर ते आपण करणं गरजेचं आहे. लय काही नाही, जमल तितकं काहीतरी चांगलं घेऊन आपण इथून बाहेर सगळेच पडू आणि थोडा संयम ठेवू. घरामधल्या लोकांना आपल्याकडून त्रास होणार नाही खबरदारी घेऊ. नवरा असेल, मुलं असतील, सुना असतील, या सर्वांना प्रेमानं कसं बोलता येईल, म्हणजे प्रत्येक विषय रागावूनच मांडला पाहिजे असा भाग नाही. तो विषय आपण सॉफ्ट सुद्धा मांडू शकतो, शांततेने सुद्धा मांडू शकतो. तो आपण सर्वांनी इथून पुढे प्रयत्न करायला हरकत नाही. आणि पुढल्या वेळेला येत असताना जे काही आपल्यामध्ये अभ्यास ह्या गोष्टीचा करा, इथून पुढेही करा घरला गेल्याच्या नंतर, की माझं काय चुकतंय,
माझा नवरा काय चुकलेला आहे, माझा लोक काय चुकलेला आहे, माझी सून काय चुकलेला आहे, त्यापेक्षा मी काय चुकते किंवा पुरुष मंडळीने सुद्धा मी काय चुकतोय हे आपण आपलं स्वतःचं एक चिंतन केलं, आत्मचिंतन केलं की मी कुठं चुकलोय का, तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात. आपण घराचे करते असतो ते सगळे लोक करतील. तुम्ही वयाच्या ह्या टप्प्यावरती आहेत की तुम्ही आता लहान नाहीत, तुमच्यावरी कोण मालक नाही. जे असतील ते आता बाजामध्ये असतील, मग ते तुमचे मालक नाहीत, तुम्हीच मालक आहेत आता. आणि मग मालकावर फार मोठी जिम्मेदारी असते. त्याच्यामुळं आपल्या घराला कुण्या मार्गाला घेऊन जायचंय ते आपल्या हातामध्ये. नंतर कालांतरानं उगाबुमा मारण्यामध्ये अर्थ नाही. माझं पोरगं दारोडं निघालं, गंजिटी निघालं, असं निघालं, तसं निघालं, त्यांना दोष देऊन फायदा नाही. त्यातला 50% दोष आपला आहे. आपण संस्कार द्यायला कमी पडतोय. वेळ झाला असेल हरकत नाही, प्रेमानं बऱ्याच गोष्टी आपल्याला साध्य करता येतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन घराकडे जाऊ आणि आपल्या घरामध्ये वागत असताना थोडं प्रेमानं, संयमानं, सहन करत करत वागू, एवढा आपण सर्वांनी निर्धार करायचा आहे. आणि पुढल्या वेळेला परत देवाचं आता काही आपल्याला भक्तीचं वगैरे बोलायचं असेल, आपण पुढल्या वेळेला अजून काही कीर्तन सेवा वगैरे देता येतील का, आपण ते बघण्याचा प्रयत्न करू. बाकी आता सर्वांनी हे सगळं समजून घेतलं असेल अशी अपेक्षा आहे. आता जे म्हातारे लोक आहेत, जे व्यवहारातून बाजूला गेलेत, त्यांना थोडीशी विनंती करायची आणि मग मी संपवतो. जे लोक व्यवहारामधून पूर्णपणे बाजूला सरकलेत, जे आज काम करत नाहीत, त्यांच्याकडे कुठला जिम्मेदारी नाही, त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही आता आयुष्यभर तुमची जी काही जिम्मेदारी होती, तुमची जी बारी होती, तुमची बारी व्यवस्थितपणे खेळलेली, तुम्ही तुमची जिम्मेदारी पूर्ण पार पाडलेली आहेत. तुमचं काम आता संपलंय. तुम्ही आता फक्त शांत राहणे. कोण काय करू लागले त्यांच्या पद्धतीने करतील, तुम्ही सांगू शकता, स्वार्थमध्ये सांगू शकता की बेटा असं, परंतु हे असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे. मग ते सांगत असताना पार भागलं रामायण काढायचं, आम्ही असं होतो, आम्ही तसं होतो, आम्ही एवढं कमवलं, आम्ही तेवढं कमवलं, आणि ते रिपीट दररोज तेच त्याच्यानं साध्य काय होणार नाही. तुम्ही काय कमवले आम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगण्याची गरज नाही, गावालाही माहिती आहे. किंवा आता मी जर माझ्या भावाला म्हणत असेल की मी हे कमवलो, मी स्पेशल सांगायची गरज नाही. मी जर 2 एकर जमीन घेतली असेल तर माझ्या भावाला माहित असणार आहे की माझ्या बापानं 2 एकर जमीन घेतली आहे, माझ्या बापानं कार घेतली आहे, माझ्या बापानं बंगला बांधलाय, हे त्याला कळणारच आहे. स्पेशल मी कोणाला सांगायची गरज नाही. तुम्ही काय कर्तव्यवारी केली आहे त्यांना माहिती आहे, कर्तव्यवारी केली नसेल तर तीही माहिती आहे. तुम्ही आई वडील आहेत, तुमची सेवा करायला ते तत्पर आहेत. फक्त आपलं तोंड जमल तितकं बंद ठेवण्याचा प्रयत्न आपण केला तर आपलं म्हातारपण सुखामध्ये जातं. एक सूत्र आहे तुमची, कालच आपण फलटणला बोलत असताना 2-4 दिवसापूर्वी काही महिलासोबत बसलो होतो, त्यांना पण हे बोललोय मी की तुमची जीभ आणि म्हातारपणीचं कनेक्शन आहे. जीभ जास्त वळवळ करू लागली की म्हातारपणामध्ये त्रास वाढतो. जर सुखात राहायचं असेल तर जिभेवर कंट्रोल ठेवायचं, कारण आपल्या हातामध्ये काही नसतंय. ते करणारे काम करतात, त्यांच्या पद्धतीने करतात, तुमच्या सांगण्याला काही फरक पडत नाही. त्यापेक्षा आपल्याला काय लागतं तेवढं मिळते ना, आपली नाराजी तेवढ्या पुरती फक्त द्यायची. बाकी काळ बदलला त्या हिशोबाने ते कामं करतील, त्यांच्या हिशोबाने संसार करतील. तुम्ही देव नाहीत, तुम्ही माणूस आहेत, तुम्ही जन्म दिलायत, तुम्ही निमित्त ठरलायत. मी माझ्या मुलाला जन्म दिलाय, मी निमित्त ठरलोय, मी त्याचा मालक नाही. मार्गदर्शन करू शकतो, त्यांना आवडलं करायला हरकत नाही, आवडत नसेल तर आकाटाका बघायचा. सायलेंट झोन मध्ये आपली एक रूम असते, पोती काढायची. तर महिनाभर येऊन वारी करून मतलब नाही. 11 महिने घरामध्ये लोकांना त्रास द्यायचा आणि 1 महिन्यावर वारी करायची, त्याला काही मतलब नाही. त्रास म्हणजे हाच की तुमच्यामुळे त्याला का त्रास होलाय का, ते मानसिकता खराब करून घेऊ का, हे बघणं गरजेचं आहे. तर तुम्ही असताल, मी असताल, मीही बापच आहे. माझेही मुलं जवान आहेत, 3 लेकराची लग्न झालेत, लेकरं बाळ आहेत, 4थं लग्नाच्या रेंजमध्ये आलेलं आहे. त्यामुळे मीही बापच आहे, तुमच्या रेंजमध्ये मी पण आहे. मला पण तेच करायचंय. आकाटाका बघायचं, 60च्या पुढे सरकलं की आपण भलं आपलं पोथी पुराण भलं जे काय असेल ते त्यांच्या भांगडीत पडलेले, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. हे केलात तर तेही सुखी राहतील आणि तुम्हीही सुखी राहाल. तर सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ आणि घराकडे गेल्याच्यानंतर सगळेच जण एक सकारात्मक भाव ठेवून जास्तीत जास्त सहनशील होण्याचा आपण प्रयत्न करू आणि कुटुंबातल्या इतर लोकांना त्रास होणार नाही ह्याची खबरदारी घेऊ.